ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आता अश्विनने सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे या दोघांच भांड सगळ्यांच्या समोर खोडलेलं असतं. अश्विन येथे मैनावतीच्या हातच प्लास्टर फाडून तिचा हात आता सगळ्यांना वरती करून दाखवतो आणि म्हणतो, हे बघा यांचा हात बघा. तुम्हाला वाटते का यांच्या हाताला खूप जास्त लागलंय? यांनी आपल्या हातावरती खोट प्लास्टिक केलेलं आहे. बघा तुमचा हात हो. तुम्हाला इथे साध लागलेलं तर सोडा खरचटलेल सुद्धा नाही हो तुम्हाला. आणि हाताला लागलेलं नसताना तुम्ही खोटं प्लास्टर करून घेतलं तर तेव. हा इथे आता सदाशिव लोखंडे नाटक करायला लागतात आणि म्हणतात, नाही दुखतंय, हाताला दुखतंय हो ना मैनावती? तेव्हा मैनावती म्हणते, हो खूप जास्त दुखतंय हो, तुकडे तुकडे पडतायत की काय हाताचे, असं वाटतंय आम्हाला. तेव्हा अश्विन म्हणतो, तो तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा हाताला खरोखर प्लास्टर होतं ना तेव्हा हाताला ते पेन सहन करणं खूपच जास्त कठीण असतं आणि हात सुद्धा लावू शकत नाही दुसरा माणूस. तुमचा तर हात मी पूर्णपणे फिरवला हो, पण तरी सुद्धा तुम्हाला दुखलं सुद्धा नाही. याचाच अर्थ तुमच्या हाताला काही झालेलं नाहीये नाटक केलं तुम्ही हे सगळं. तेव्हा प्रेक्षकांनो मैनावती म्हणत असते, नाही खरोखर माझ्या हाताला लागलंय. तेव्हा प्रिया म्हणते, हो काकू आहो इथे हाताला लागले. हे नाटक करायच्या आधी थोडा तरी विचार करायचात ना? ज्या डॉक्टरांना तुम्ही तुमचा हात दाखवलात ना त्यांना तर असं अजिबात वाटत नाहीये की तुम्हाला काहीतरी झाले म्हणून. अहो हे नाटक करायच्या आधी थोडा विचार तरी करायचा. माझा नवरा डॉक्टर आहे आणि तो कितीतरी हॉस्पिटलला कनेक्टेड आहे, त्याच्यापर्यंत ही गोष्ट लगेच पोहोचेल असा विचार सुद्धा मनामध्ये नाही आला का तुमच्या? तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे म्हणतात, अहो तुम्ही कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, एक मिनिट, आम्ही कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही, कळलं ना? जे आहे ना सत्य तेच सगळ्यांना सांगितले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, एक मिनिट अश्विन, हे सगळं काय चाललं मला नीट सांगशील का? तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, जावई बापू काही नाही, तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. तेव्हा अश्विन म्हणतो, एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? गप्प बसा. दादाने मला प्रश्न विचारलाय ना, मग या प्रश्नाचे उत्तर मीच देणार, त्यामुळे तुम्ही गप्प बसा. मी बरोबर मला जे काही सांगायचं आहे ते मी सांगेन, त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अश्विन आपला मोबाईल काढतो आणि डॉक्टर केदारला फोन करतो. तेव्हा इथे फोन स्पीकरवरती असतो. अश्विन म्हणतो की डॉक्टर केदार, मी डॉक्टर अश्विन बोलतोय, मगाशी तुम्हाला कॉल केलेला आहे. बघा मगाशी तुम्ही मला जे काही सांगितलं ना ते तुम्ही आता परत सांगा. माझा फोन स्पीकरवरती आहे आणि माझी सगळी फॅमिली इथे उभी आहे. जे काही सत्य आहे ते प्लीज सांगा. तेव्हा इथे डॉक्टर केदार म्हणतात की सर प्लीज सर, सॉरी सर, माझ्या इंटर्नशिपवरती तरी काही परिणाम होणार नाही ना याचा सर? प्लीज माझी इंटर्नशिप जाता कामा नये. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघा आपण त्या विषयावरती नंतर बोलू, आधी तुम्ही मला सांगा मगाशी जे काही सांगितलं ते. तेव्हा डॉक्टर केदार म्हणतात की सर, तर सदाशिव लोखंडे आणि मैनावती त्यांच्या मिसेस माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की हाताला प्लास्टर करून हव्य, म्हणून मी त्यांना सांगितलं हाताला काही लागलेलं नसताना प्लास्टर करता येत नाही. पण त्यांनी मला पैसे ऑफर केले आणि सांगितलं की त्यांच्या मित्रावरती त्याला फसवण्यासाठी त्यांना एक प्रयोग करायचा आहे आणि म्हणून फक्त हाताला खोटं प्लास्टर होय तेव्हा प्रयोग करायचा आहे, म्हणून मी त्यांना मदत करायला तयार झालो. त्यांनीच यासाठी मला पैसे सुद्धा दिले होते, पण नंतरला जो काही गोंधळ झाला तो होईल असं मला वाटलं नव्हतं. सर खरंच मी मनापासून सॉरी म्हणतोय, पण माझी इंटर्नशिप जाता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन म्हणतो, थँक्यू डॉक्टर केदार, आपण नंतर बोलू, आणि तो फोन ठेवून देतो. तेव्हा इथे अर्जुनला सुद्धा खरं तर राग आलेला असतो. त्याला असं वाटतं या दोघांनी खोट का बोलायचं, नक्की असं काय घडलं होतं? तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई असं का केलंस तू? बाबा निदान तुम्ही तरी सांगा, खोट का बोललात तुम्ही? आई बाबा
तुम्ही खोटं कशासाठी बोललात ते सांगा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायली सुद्धा चिडलेली असते. तिला सुद्धा हा खोटाडेपणा काही आवडलेला नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सदावशी लोखंडे आणि मैनावती रडायचं नाटक करतात. तेव्हा सदावश्री लोखंडे म्हणतो, सायली बेटा, अगं खोटं नाही बोलणार तर काय करणार आम्ही. तेव्हा मैनावती म्हणते, सायली गरीब माणस आहे ना, आमचं नशीबच फुटक असतं. म्हणजे बघ ना, इथे आता तुम्ही सगळेजण आमच इतकं प्रेमाने करता, तरी सुद्धा आम्हाला इथे खोट बोलावं लागलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, पण तुम्ही खोटं कशासाठी बोललात ते प्लीज आम्हाला खरं खरं सांगा. जे काही खरं कारण असेल ना ते प्लीज आम्हाला सांगा. आमच्यापासून काही लपू नका. तेव्हा सायली म्हणते, आई बाबा, तुम्ही खरंच असं का केलंत? का तुम्ही खोट बोललात ते सांगा बरं आम्हाला. तेव्हा मैनावती म्हणते, सायली अगं खोट नाही बोलू तर काय करू सांग ना, हे सगळं आम्ही सोनालीसाठी केलं. तेव्हा ही सोनाली कोण? तेव्हा इथे मैनावती आणि सदाशिव लोखंडे म्हणत असतात की सोनाली ही सायलीची 2 नंबर बहीण आहे. अहो अहो काय सांगू तुम्हाला, आमच्या सगळ्या मुलींच्या नशिबामध्ये इथे लग्नाचं सुखट नाही आहे. हो, सगळ्या मुली घरीच आहेत आणि सोनालीने आहे ना घरासाठी कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाच्या पेपरवरती आम्ही दोघांनी सह्या सुद्धा केल्या होत्या, पण नंतर ते कर्ज फेडता आलं नाही म्हणून ते गुंड लोक आता आमच्या घरपर्यंत येतायत. हो, आणि त्यांनी काल तर धमकीच दिली की तुमच्या संपूर्ण दुकानाला आग लावू म्हणून. त्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं, कारण त्या निमित्ताने थोडे पैसे मिळतील आणि त्या गुंड माणसांना आम्हाला पुढे देता येतील. त्यासाठी आम्ही खोट बोललो, बाकी आमचा दुसरा हेतू काहीच नव्हता. खरंच आम्हाला माफ करा. तुम्ही सगळेजण आमचं इतकं प्रेमाने करत असताना सुद्धा आम्हाला हे नाटक करावं लागलं. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतो, आम्ही तरी काय करणार होतो? अहो गरीब माणस, परिस्थिती अशी असल्यामुळे कधी कधी आम्हाला खोट बोलावं लागतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अहो पण तुम्हाला हे नाटक करायची काय गरज होती? तुम्ही जर आमच्याशी बोलला असतात तर आम्ही तुमची मदत केली असती ना, निदान बोलायचं तरी. तेव्हा मैनावती म्हणते, अहो साहेब, किती बोलायचं हो तुमच्याबरोबर, आधीच तुम्ही किती करता आमच्या सगळ्यांसाठी, आणि तरी सुद्धा तुमच्याकडे पैसे मागायचे नाही. मुलीच्या सासरच्या लोकांकडून पैसे घ्यायचे हे योग्य नाहीये. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणत असतात, नाही तर काय अहो, तुमच्याकडून पैसे मागायचे म्हणजे लाज नाही का? मुलीच्या सासरी एकतर आम्ही राहतोय, तुम्ही सगळं हे प्रेमाने करताय आणि तरी सुद्धा तुमच्याकडे पैसे मागायचे नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आई बाबा, मग तुम्ही जो मार्ग निवडलात ना तो पण चुकीचाच होता ना. तुम्ही असं खोट बोलायला नको होतं. का खोट बोललात तुम्ही? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. जे काही होतं ते खरं सांगायचं ना. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, परिस्थिती बाळा, परिस्थितीसाठी मला खोट बोलावं लागलं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, याचा अर्थ तुमची परिस्थिती गरीब आहे. तुमच्या मुलीने कर्ज काढलं आणि ते गुंड लोक घरपर यंती येत आहेत, त्यामुळे तुम्हाला पैसे नसल्यामुळे हाताला लागायचं नाटक करावं लागलं. आणि मग तुम्हाला ट्रीटमेंटसाठी जे काही पैसे दिले ते तुम्ही पैसे त्या गुंड लोकांना देणार होतात. तुम्हाला इतकं खोट बोलावं लागलं. तेव्हा इथे अस्मिता आता इनोसंट असल्यामुळे तिला तर खूप वाईट वाटतं की या लोकांना पैशांसाठी असं खोट बोलावं लागलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अश्विन म्हणत असतो, बास करा, ही नाटक बास करा. हे काय चाललंय तुमचं? या लोकांनी खोटाडेपणा केलाय, खोट बोललेत, हे धडधडीत पैसे लुटण्यासाठी इथे हाताला लागल्याचं नाटक केले आणि तुम्ही काय त्यांची बाजू घेऊन बोलताय? तेव्हा इथे अश्विन म्हणतो की या दोघांना, डॉक्टर केदार आणि सदावश्री लोखंडे, या दोघांना पैशावरून वाद घालताना मी स्वतः बघितलंय. किती मोठमोठ्याने भांडत होते ते, आणि तुम्ही इथे त्यांच्या चुकांवरती पांघरून घालताय. तेव्हा सदाशिव लोखंडे रडायचं नाटक करत असतात. तेव्हा इथे सायली म्हणते की आई बाबा, तुम्ही जो मार्ग निवडला तो चुकीचाच होता.
तेव्हा कल्पना म्हणते, बरं मी काय म्हणते झालं ते झालं, आता आपण याचा विचार करायला नको. तेव्हा इथे प्रिया म्हणते, काय काय झालं ते झालं काय म्हणजे हे दोघे जण इथे इतकं मोठं धडधडीत खोट बोलले तरी सुद्धा त्यांना झालं ते झालं म्हणजे माफ करताय लगेच का, तर ते सायलीचे आईवडील आहेत म्हणून काय गरज काय त्यांना लगेच माफ करायची. म्हणजे या घरातल्या सुनेसाठी वेगळा न्याय आणि ते सायलीचे आईवडील आहेत म्हणून त्यांचा वेगळा न्याय का, त्यांचा खोटाडेपणा तुम्हाला दिसत नाहीये. यांना पैसे उकळायचे होते म्हणून हाताला लागल्याचं नाटक केलं आणि तुमच्याकडून पैसे उकळले ते तुम्हाला चालतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो, एक एक मिनिट तन्वी, हे बघ सायलीच्या आई वडिलांबरोबर तू असं नाही बोलू शकत. तेव्हा प्रिया म्हणते, मी बोलणार. आणि अश्विन म्हणतो की माझी बायको बोलणार कारण ती या घरची सून आहे आणि तिला पूर्णपणे बोलायचा अधिकार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते की खोट बोलल्यानंतर हा प्रत्येकासाठी काय न्याय असतो, तर घरातून बाहेर काढलं जाताना मला सुद्धा हाताला धरून या घरातून बाहेर काढलं होतं साधं एक खोट बोलले म्हणून. मग ह्या दोघांनी तर एवढं मोठं नाटक रचलं, मग यांना या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते, चलग पैसे उकळण्यासाठी खोटी नाटक करताय तुम्ही, आत्ताच्या आता आमच्या घरातून चालते व्हा आणि मागे वळून पुन्हा आमच्या घराकडे बघायचं सुद्धा नाही, कळलं ना. तेव्हा इथे प्रिया मैनावती आणि सदाशिव लोखंडे या दोघांनाही धक्के मारून घरातून हाकलून देते. खरं तर ती योग्यच करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता त्यांना घरातून बाहेर काढल्यानंतर प्रिया घरामध्ये जाणार तेवढ्यात तरच आता पूर्णाजीची एंट्री झालेली असते. पूर्णाजी येथे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे या दोघांना आपल्या हाताने उठवते आणि बाजूला उभं करते. मैनावती आता इथे लाजलेली तर नसतेच, एवढा मोठा कांड करून सुद्धा निर्लज्जासारखी तिथे उभी असतेच. पूर्णाजी मात्र आता चांगली असल्यामुळे तिथे येते, त्या लोकांना बाजूला उभं करते आणि प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते. प्रिया म्हणते, पूर्णाजी तू. तेव्हा पूर्णाजी तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, लाज नाही वाटत तुला घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करताना. आणि पूर्णाजी जाऊन आता सायली आणि कल्पना या दोघांच्या मध्ये उभे राहते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की काय ग, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आपण इथे मानाने स्वागत करतो, प्रेमाने पाहुणचार करतो आणि तू काय करतेस, त्यांना घरातून धक्के मारून बाहेर काढतेस आणि त्यांचा अपमान करतेस. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी तुला नाही माहिती इथे काय घडले ते. हे दोघेजण पैसे उकळण्यासाठी खोट बोलत होते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, असू दे, म्हणजे ते दोघेजण खोट बोलले, त्यांना काय सांगायचं ते मी बरोबर सांगेन. का तू खोट बोलत नाहीस का, तू पण खोट बोलतेसच ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणून या घरातल्या पाहुण्यांना धक्के मारून बाहेर काढण्याचा अधिकार तुला नाहीये, कळलं तुला. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी, यापुढे जर तू कुणाचा अपमान केलास, त्यांना धक्के मारून बाहेर काढलंस, तर मी आणि माझ्या 2 सुना आम्ही तिघी जणी मिळून तुला या घरातून हाकलून देऊ, कळलं तुला. आणि मग तुझ्याकडे मागे वळून सुद्धा बघणार नाही, कळलं का. त्यामुळे पुन्हा असं वागताना 10 वेळावे विचार करा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजी म्हणते, चला सगळेजण आता घरामध्ये चला, मला सगळ्यांजवळ बोलायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण घरामध्ये आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया आणि अश्विन सुद्धा येतात. अश्विन तर आता गप्पच बसलेला असतो. पूर्णाजी म्हणते, काय चाललं हे सगळं तन्वी, तू का अशी वागलीस. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी तू माझ्या थोबाडीत दिलीस या दोघांसाठी का, ते सायलीचे आई वडील आहेत म्हणून त्यांच्या चुका आपण पाठीशी घालायच्या का, पण कशासाठी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तन्वी तोंड बंद कर, प्रश्न विचारायचा अधिकार तुला नाहीये. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं पूर्णाई तू नाहीयेस ना. तर यात नवीची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली. अगं कुणाचं काही ऐकतच नाही, ती तिच्या मनाला जसं येतं तशीच वागायला बघते,
कुणालाही जुमानच नाही, ती फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे वागते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तन्वी, तुझ्याकडून आम्ही काही अपेक्षा केलेलीच नाहीये आधी मला वाटत होतं तू इथे आता रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस, म्हणजे तुझ्यामध्ये त्यांचे गुण असतील, पण तुझ्याकडून जी अपेक्षा ठेवली, तू आमच्या अपेक्षा भंग केलास. तुझ्याकडून आता कुठलीही अपेक्षा आम्ही ठेवणं म्हणजे चुकीचंच आहे. पण आज तू जे काही वागलीस ते अत्यंत चुकीच आहे. जे काही झालं असेल, पण मोठ्या माणसांना हाताला धरून घरातून बाहेर काढण्याचा अधिकार तुला नाही आहे. म्हणजे खरं तर आहे ना तन्वी, म्हणून तुझ्यावरती जो विश्वास ठेवला ना, तिथेच आम्ही चुकलो. तू आमचा विश्वासघात केलास तेव्हाच आम्ही विचार करायला हवा होता की तुझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही. ते तू स्वतःच्या आई वडिलांचा विचार करत नाही. तू स्वतःच्या आई वडिलांना जुमानत नाही. तू आमची काय तिथे कदर करणार तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगदी बरोबर बोललीस तू पूर्णाजी. हिला स्वतःच्या आई वडिलांची किंमत नाहीये, ती आपली किंमत काय करणार. तेव्हा पूर्णाजी म्हणते, मला असं वाटलं होतं तू रविराज प्रतिमाची मुलगी आहेस, त्यांचे संस्कार तुझ्यावरती असतील, पण अजिबात नाही ना. तुझ्यावरती आम्ही संस्कार करू शकलो ना, रविराज प्रतिमा संस्कार करू शकले ना. बिचारे मधुभाऊनी सुद्धा सायलीला ते संस्कार दिले, पण तुझ्यावरती संस्कार करायला ते कुठेतरी कमी पडलेच नाही का. तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, पूर्णाजी, असं काय करतेस तू तन्वीने? काय चुकीचं केलंय? हे दोघे जण खोट बोलले ना. त्यांनी पैशासाठी नाटक केलं, तरी सुद्धा इथे प्रिया चुकीची कशी काय? तन्वी बोलणार नाही का मग? त्यांना तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते का खोटाडेपणाबद्दल ही तन्वी बोलणार का आता? तिने कधीच खोटाडेपणा केलेला नाहीये का? जे स्वतः इथे चिखलामध्ये उभे असतात ना, त्यांनी इथे चांगल्या गोष्टींची अपेक्षा करू नये आणि त्याबद्दल बोलू सुद्धा नाही, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पूर्णाजी म्हणते, मग खोटाडेपणाबद्दल जर बोलायचं असेल ना, तर तन्वीचा पाढा खूपच जास्त मोठा आहे. जी मुलगी कोर्टामध्ये तब्बल 2-2.5 वर्ष मधुभाऊंच्या विरोधात खोटच बोलत होती. तिने आपल्या मांसपित्याला इथे विनाकारण खोट्या केसमध्ये अडकवलं. त्यांना जेलमध्ये पाठवलं 2.5 वर्ष. त्यांना विनाकारण कोर्टाच्या पाया चढायला लावल्या कुणी? ह्या तन्वीनेच ना. आणि त्यानंतरला एवढं करूनच ती गप्प बसली नाही. सायलीला कमीपणा द्यायचा म्हणून घरामध्ये तिने चोरी केली. नाव कुणावरती घेतलं? सायलीवरती घेतलं. त्यानंतर तर सायलीला ओरडा मिळावा म्हणून स्वतःच्या प्रेग्नेंट नंदेला पाडण्याचा प्रयत्न केला, बरोबर ना, घरामध्ये घेण्यासाठी. तिच्या आईला आगीची भीती वाटते हे माहिती असून सुद्धा तिने आपल्या आईला आगीची भीती दाखवली आणि तिला इमोशनल ब्लॅकमेल करून घरामध्ये तिने प्रवेश मिळवला की नाही. बरं, एवढंच नाही तर इथे सायली बरोबर तर तिने जे काही केले ना, ते सगळेजण तुम्ही विसरलात का? पण मी विसरलेले नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो, ज्या मुलीने मुद्दामहून जाणून बुजून आपल्या आईला चुकीच्या गोळ्या दिल्या, तिला वेळ करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीच्या खोटाडेपणाबद्दल आता आपण न बोललेलंच बरं नाही का? तन्वी, एवढं सगळं केलेस तू, तरी सुद्धा अजून बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या नाहीयेत. त्या जर सांगितल्या ना, तर आपल्याला हा दिवस कमी पडेल. त्यामुळे खोटाडेपणाबद्दल तर तू काही बोलूच नको. तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा आणि या सर्व गोष्टींचा तू विचार कर की तू काय केलेस, ते तू कुठे चुकतेस ना, याचा विचार कर. आता जे काही त्यांनी केलं ते जरी चुकीचं असलं तरी सुद्धा तिथे कल्पना असती, तिथे जर सायली असती किंवा तिथे मी असती, तर आम्ही कसा विचार केला असताना त्या गोष्टीचा तू विचार कर. सायली असती तरी सिच्युएशन तिने कशी हाताळली असती, कल्पना असती तर तिने ही सिच्युएशन कशी हाताळली असती, आणि मी असती तर मी काय केलं असतं. पण तू तसं काही न करता तडकाफडकी त्यांना हाताला धरून घरातून बाहेर काढण्यापर्यंत तुझी मजल गेली. हे खूप चुकीचं केलेस तू. बरं, आता जा, तुझ्या रूममध्ये जा.
तुझी इथे काही गरज नाहीये. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अश्विन चल. या घरामध्ये कधीतरी आपल्या बाजूने न्याय होईल असं वाटत नाहीये. मला कुणी आपल्या बाजूने कधीच काही बोलणार नाही. चल आपण आता या घरामध्ये जे काही राहतोय ना ते सुद्धा काही लोकांना खपत नाहीये असं म्हणून आता प्रिया आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन सुद्धा काहीच बोलत नाही. तो सुद्धा तिच्या पाठोपाठ निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पूर्णाजी म्हणत असते, हे बघा ती जे काही वागली ते चुकीचंच होतं. पण त्यानंतरला तुम्ही मात्र त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तर प्रेक्षकांनो प्रिया इथे चिडून आता बसलेली असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी, तू जे काही वागलीस ना त्या लोकांबरोबर मी खरंच सांगतोय ते करेक्टच होतं. पूर्णाजीला जे वाटलं ते वाटलं, पण तू अगदी बरोबर वागलेस. त्या खोटाड्या माणसांना घरातून तसे धक्के मारून बाहेर काढायलाच पाहिजे होतं. तेव्हा इथे अश्विन म्हणते, पण काय झालं शेवटीला सांग ना, काय झालं चुकीची? कोण ठरलं? मीच ठरले ना. थोबाडीत कुणी खाल्ले? अश्विन, मीच खाल्ली ना. तेव्हा अश्विन हाणतो ते पूर्णा, आजी जर वेळेवरती नसती आली ना तर त्या वेळेला त्या लोकांबरोबर तू जे काही वागलीस ते बरोबरच होतं. पण पूर्णा आजी आली आणि तिने त्या लोकांना थांबून घेतलं आणि तुझ्यावरती हात उगारला. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की अश्विन माझ्या तर खरोखर थोबाडीत बसली. तेव्हा अश्विन म्हणतो, जे उपरे लोक आहेत, जे चुकीच वागतात, खोट बोलतात, ते आता बाहेर छान उंच मानेने वावरतायत आणि आपल्याला इथे काही चूक नसताना आपल्याला त्या लोकांनी लायकी दाखवून दिली आणि मान खाली घालून राहायचं असं सुद्धा सांगितले. कारण पूर्णाजी म्हणते, तन्वी या घरामध्ये राहायचं ना तर माझ्याने राहायचं नाही, हा मान खाली घालून राहायचं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पण आता या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. अश्विन, त्या दोघांना मी बरोबर धडा शिकवणार. सायलीचे आईवडील या दोघांना जोपर्यंत मी घरातून हाकलून देत नाही ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. पूर्णाजीने माझ्या थोबाडीत दिले ना, मला ते अजिबात आवडलेलं नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये सायली म्हणत असते, तुम्ही सगळेजण बाहेर जा, तुम्ही तयारी करा, फटाके फोडायची, मी आई बाबांना घेऊन आले. तेव्हा इथे सायली येण्याच्या आधी मैनावती म्हणत असते, अहो आपल्याला फार दिवस इथे राहता येईल असं वाटत नाही. आपला खोटाडेपणा कोणी ना कोणीतरी समोर आणेलच. तेव्हा इथे सदावश्री लोखंडे म्हणतात की मला पण तेच वाटते, म्हणून इथून जाण्याच्या आधी आहे ना खूप मोठा डल्ला मारला पाहिजे, खूप मोठा डल्ला मारला की आपण इथून जाऊ. तेव्हा इथे सायली आता दरवाजा उघडते. तेव्हा मैनावती आणि सदाशिव दोघेही घाबरतात. नंतर प्रिया म्हणत असते की अश्विन, त्या सायलीच्या आई वडिलांना, त्या खोटारड्या आई वडिलांना जोपर्यंत मी घरातून बाहेर हकलून देत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. त्या दोघांचे हे नाटक मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आणणारच. त्याशिवाय मी माझ्या अपमानाचा बदला घेतलाय असं मला वाटणार नाही. असं प्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.